तुम्ही पण तुमच्या डॉगला चिकन आणि राईस देतात का? इंडियामधले मोस्ट ऑफ द पेट पेरेंट्स ही चूक करतात. आपल्याला माहिती आहे की आपले डॉग्स हे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत आणि कार्निवोरस ॲनिमल्सला वेगवेगळ्या प्रकारचे मीट सोर्सेस देणं गरजेचं असतं. दररोज चिकन आणि राईस दिल्यामुळे तुमच्या डॉग्समध्ये न्यूट्रिशनल इम्बॅलन्स तयार होतो. त्याला आवश्यक असे विटामिन्स आणि मिनरल्स त्यातून भेटत नाही. आपण ही चूक वारंवार केल्यामुळे डॉग्समध्ये ॲलर्जीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. राईस हा सातत्यानं दिल्यामुळे डॉग्समध्ये ओबेसिटी देखील वाढलेली आहे. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? तर सोपं आहे. तुम्ही तुमच्या डॉगला त्यांच्या मीलमध्ये वेगवेगळे मीट सोर्सेस इन्क्लूड करा, जसं की एग्स, फिश, लॅम्ब, मटन यासारखे मील सोर्सेस त्याला त्याचं न्यूट्रिशनल बॅलन्स वाढवण्यासाठी हेल्प करेल. दुसरं, व्हेजिटेबल्स ॲड करा, ज्यामध्ये खूप सारे फायबर्स आणि इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स असतील की ज्याच्याकडून त्याचं न्यूट्रिशनल बॅलन्स पूर्ण होईल. तिसरं म्हणजे इसेन्शियल ऑइल्स. तुम्ही त्याच्या मीलमध्ये इसेन्शियल ऑइल्स जसं की कोकोनट ऑइल किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे ॲड करू शकता आणि त्याच्या मीलची टेस्ट देखील वाढवू शकता. तर डेफिनेटली या टिप्स फॉलो करा आणि आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्ही काय बदल केले.